सोफ्यात बसलेत वाटतं. हो, राजे येऊन बसलेत ना. राजे येऊन नुकतेच टेकले आणि टेकलेत थंय उठतले आणि डायरेक्ट जाऊन ताटावर बसतले. रे देवा, राजे ना सिंहासनावर नका कोचावर बसलेले ऐकलंय, ताटावर बसलेले पहिल्यांदाच तेच ऐकतोय. बरोबर आहे तुझा. तू माझ्यापेक्षा 4 बुका जास्त शिकलय ना, म्हणजे तू काय सिंहासनच आठव त्याला. माझ्यासारख्या अडा नाही काय समज त्याला. पण दीपक काय हो म्हणा, तू हे इलस ना की ह्या आमचा घर कसा आनंदान फुलता, हसता खेळता वाटता आमका. ह्या घर जर तुका हसता खेळता ठेवूच असत ना तर तुका लवकरात लवकर 2चे 4 हात करूचे लागते. काय रे, कोण बघलंस की नाही? छे, काय दीपा तू माका विचारतेस कोण बघलंस विगलस की नाही. अगं मी सकाळी उठलंय की शेतात नाही तर कलमात जातोय. थंय माका कोण दिसताना भुजगावण्याशिवाय. मग त्या भुजगावण्यासोबत करायचा होता लगीन. भुजगावण्यावर लगीन करायचा आणि पोरा कोण देव देतो ती घ्यायची. माका सांग, तुझ्या मनात तुका बायको कशी हवी ह्याची तू कल्पना केलंच असेल ना. होय तर माझ्या मनातली माझ्या आई वडिलांची काळजी घेणारी आणि माझा घर सदैव सुखात ठेवणाऱ्या पोरीची मी कल्पना केलं. कल्पना करीत होता. तू ना कल्पनाच करीत राह, पण कल्पना ना कधी सत्यात उतरत नाही. ती ना अधुरीच राहता. अगो मी जी कल्पना केलाय ना ती एक ना एक दिवस सत्यात उतरतली. नाही म्हणजे तू ना तुझ्या कल्पनेत चांगला असं कलर काढ. हा हो हो, पण दीपा मी तुका एक विचारू. विचार ना. मी तुका विचारले तर राग नाही नाही होतो. नाही यायचं रे, विचार. अगं दीपा, मी ज्या मुलीची कल्पना केलाय ना ती दुसरी तिसरी कोण नसा तूच असस दीपा. काय? अगं होय, मी खरं बोलतोय. खरं सांगतोस तू? होय. माझ्या मनात पण तूच असेल. मला तुला आवडतोस. खरंच सांगतो? होय. पण नाना विचारलंस का? पण नाना मुंबईला जावंही हवं रे. मुंबई आलो? होय. पण ना माका मुंबईला जावंही नको. माका मग गावचंच नवरं हवा. अगो मी पण शेतीची कामं करतोय. मी चांगला कमवतोय. पण मी ह्यो विषय नानांक बोलू काय? नको नको, तू असं काही करू नकोस. मी माझी 10वीची एक्झाम झाली ना की मीच सांगणार. ठीक आहे, तू म्हणशील कसं करू. पण माका ना तुझ्याशीच लग्न करूचा. होय रे, माका पण. अरे देवा, मी तुझ्या बोलत नाही बसलोय. मी काकी मदत करू गेलोय. अगो हे बघ, आपण हे बोलत बसलाव ना तर त्या गावभर बोंबाबोंब होईल. खास करून ना
त्या बुवात ना आणि ते भाऊ एखादं कळतात कामाने मग अवघड झालाच म्हणून समाज जातोय मी माझा काम आहे भरपूर. ठीक आहे माझ्या पण शेतात जाऊचा ना मी आता परत शेतातच जातो.